बरं झालं, डिझाईन थोडी वेगळी होती. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर मला आली होती रेड वेल्वेट फ्लेवर केकची ऑर्डर आणि तुम्ही बघताय की बेस किती छान रेडी झाला आहे आणि खरंच खूप मस्त झाला आहे. तर हा वरचा जो लेअर होता तो मला क्रशिंगसाठी यूज करायचा होता, सो मी तो काढून ठेवला साईडला आणि ह्या केकचे 2 तुकडे केले, म्हणजे 2 लेयर्समध्ये कट केला हा केक आणि परत मग प्रोसेसिंगला लागले. तर रेड वेल्वेट फ्लेवरचा केक पण खूप छान लागतो. तुम्ही माझे ह्याच्या आधीचे सगळे रेड वेल्वेट केकचे ब्लॉग्स बघितले असतील, तर सगळ्यांमध्ये एकच डिझाईन होती, त्याच्यामध्ये काही वेगळा हा डिफरन्सच नव्हता. तर ही डिझाईन खूप युनिक आणि छान आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल. त्याच्यासाठी प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे माझं न्यू कस्टमर होतं, म्हणजे माझ्या आधीच्या कस्टमरच्या ओळखीने मला हे कस्टमर आलं होतं आणि त्यांनी फर्स्ट टाईम माझ्याकडनं केक नेला होता आणि त्यांना खरंच खूप आवडला. त्यांचा फीडबॅकही मला खूप छान असा आला. तर हे झाल्यानंतर मी ह्याच्यावरती व्हाईट कंपाऊंडचा क्रश टाकला. तो मी जो आधी करून फ्रीजमध्ये ठेवला होता, म्हणजे थोडासा कडक होईल तो, आणि छान असं कडक वगैरे झाला होता. तर आपल्याला ह्याला हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि हार्ट शेपमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर सर्कलला क्रम कोट करून छान फ्रीजमध्ये सेट होऊन द्यायचं 1 तासासाठी. तरच त्याचं हार्ट शेपमध्ये कन्वर्ट व्हायला त्रास होत नाही. तर तुम्ही बघाल की किती छान क्रम कोटिंग वगैरे झाली आणि मला जास्त त्रास पण झाला नाही हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करायला. नाही तर काही काहींना खूप त्रास होतो. त्याच्यानंतर कन्वर्ट वगैरे करून झाल्यानंतर थोडासा फिनिशिंगला माझा वेळ गेला, कारण हार्ट शेपच्या फिनिशिंगला खरंच खूप वेळ जातो. फिनिशिंग प्रॉपर झाली पाहिजे, सगळीकडून कवरच झालं पाहिजे, हा सगळा विचार करावा लागतो. तर छान असं मी क्रमकोट वगैरे करून घेते ह्याला आणि क्रमकोट वगैरे करून झाल्यावर मी ह्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे 1 तासासाठी. तोपर्यंत मला आणखीन एक ऑर्डर आली होती, मी त्याची तयारी करत होते. तर आता क्रमकोट वगैरे झालं आहे, छान सेट वगैरे झालं आहे. आता आपण ह्याला कन्वर्ट करून घेऊया हार्ट शेपमध्ये. तर आधी मी प्लस साईन करून घेते, म्हणजे हार्ट शेपसाठी मी तर असंच करते. तुम्ही कसं करता मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर पहिले तर प्लस साईन करून घेतली आणि नंतर सगळ्या साईड चेक करून घेतल्या आणि चेक करून झाल्यानंतर मी कटिंग करायला घेतली. तुम्ही बघताय की केक छान सेट झाला, तर त्यामुळे मला जास्त त्रास नाही झाला. कटिंग पण खूप इझिली झाली. तर हे जे मी खालचे 2 पार्ट्स कट केलेत ते उचलून आपल्याला वरच्या साईडला ठेवायचे आहेत. पहिले तर वरती एक व्ही शेप कट करून घ्यायचा छोटासा, कारण मग त्यानेच हार्ट शेप असा प्रॉपर बनतो. नंतर केक थोडासा खाली शिफ्ट वगैरे करून घेतला आणि मग हे 2 वरती शिफ्ट करून घेतले, जे 2 कटिंग केलेलं होतं मी ते. खरं तर हा खूप अवघड असा टास्क असतो, हार्ट शेपला कन्वर्ट करायचं, कटिंग करायचं. मोल्डमध्ये सुद्धा तुम्ही हार्ट शेपच्या बेसमध्ये लावू शकता, बट त्यांनी असं प्रॉपर हार्ट शेप तयार होत नाही जेवढा ह्याने तयार होतो. तर सगळं मी शिफ्ट वगैरे करून घेतलं, सगळं असं प्रॉपर वगैरे करून घेतलं आणि हाताला थोडी क्रीम वगैरे लागली होती माझ्या शिफ्टिंग वगैरे करताना. नंतर मग मी ती पण हँडवॉश वगैरे करून घेतला. नंतर जो कट केला होता मी तो बाउलमध्ये काढून घेतला. परत मग पूर्ण तेवढा एरिया क्लीन करून घेतला, कारण आपल्याला तिथे क्रीमने फिनिशिंग करायची होती. तर तुम्ही आत्ताच बघताय की ह्याला किती छान असा हार्ट शेप आला आणि तुम्ही लेअरिंग बघा, आपली लेअरिंग पण किती छान झाली आहे, एकदम प्रॉपर आणि मस्त लेअरिंग झाली आहे. तर ह्याला पण थोडा वेळ क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं आणि मग ह्याच्यानंतर वरतून पायपिंग बॅगनी आयसिंग करून घ्यायची. आणि आयसिंग पण मी हार्ट शेपला पायपिंग बॅगमध्ये फिल करूनच करायला घेतली होती आणि ह्याला मी स्क्रॅपर यूज केलं फिनिशिंगसाठी. पहिले तर स्पॅच्युलानेच करून घेतलं, नंतर स्क्रॅपर यूज केलं, कारण हार्ट शेपला स्क्रॅपरशिवाय ऑप्शनच नाही आहे. जर स्क्रॅपर यूज केलं तर फिनिशिंगला जास्त प्रॉब्लेम नाही येणार आणि फिनिशिंग पण एकदम छान आणि मस्त येईल. तर खरंच म्हणजे हा केक एवढा सुंदर झाला होता, त्या कस्टमरला पण एवढा आवडला हा केक. आणि वेटला पण तुम्ही बघालाच, तुम्ही स्वतः शॉक व्हाल. मी स्वतः झाले होते, कारण माझा कोणताच केक आत्तापर्यंत एवढा प्रॉपर झाला नाही आहे. फक्त 13 ग्रामवरती झाला आहे असा माझा प्रॉपर हा केक झाला आहे, विदाऊट म्हणजे काही मेजरमेंट वगैरे असं करता. जर मी तो वरचा बेस न कट करता तोही लावला असता तर मग तो नक्की 800पर्यंत वगैरे गेला असता. बट तो बेस रेड वेल्वेटसाठी एक्स्ट्रा लावावाच लागतो, कारण आपल्याला रेड वेल्वेटवर क्रश टाकायचा असतो. तर क्रश पण मी थोडा वेगळ्या टाईपने बनवला आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. आणि तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान छान डिझाईन्स आहेत, खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर होणार आहेत इथून पुढे. तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका. तर तुम्ही बघताय की मध्ये मध्ये अशी क्रीम वगैरे लागत नाही, तर हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो हार्ट शेपचा. सगळीकडून फिनिशिंग करावी लागते एकदम प्रॉपर. ह्या साईडनी फिनिशिंग झाली नसती तरी चाललं असतं, कारण ह्या साईडनी आपल्याला पूर्ण क्रश टाकायचा होता आणि तो जो क्रश होता
तो मी फर्स्ट टाईम बनवला होता आणि मला माहीतसुद्धा नव्हतं की तो कसा बनवायचा असतो काय. आता नॉर्मली मी जो बेस असतो तो मिक्सरमध्ये ग्राइंड करूनच क्रश टाकत असते. बट त्या फोटोमध्ये ना तो क्रश असा एकदम बारीक असा पावडरसारखा वाटत होता आणि ते चाळून असं टाकत होते. सो मी म्हणलं की जर असा बेस तयार केला तर मग तो चाळणार कसं मी. नंतर मी परत मग मला यूट्यूबलाच व्हिडिओ बघावे लागले. शेवटी यूट्यूबच माझ्या मदतीला आलं आणि सेम मी फॉलो केलं तर सेम टू सेम क्रश झाला आणि खरंच खूप छान झालं. फक्त एवढंच की मी चाळून नाही टाकलं, मी तसंच हाताने टाकलं, कारण एवढं पण बारीक बारीक छान नाही वाटत. थोडंसं जाड असलं तर मग पण छान वाटतं. तर ही अशी फिनिशिंग वगैरे झाली आहे आणि पटापट म्हणलं डिझायनिंगचा पार्ट कंप्लीट करून घेऊया. तर डिझायनिंगचा पार्ट पटापट करून घेतला, पटकन नोझल लावलं आणि लागले कामाला. तर ही डिझाईन जी होती ती वन साईडनेच होती फक्त आणि खालून पूर्ण केक कवरअप करायचा होता मला त्याने. तर कवरअप करायला घेतला आणि डिझाईन पण म्हणजे क्रीम एवढी छान सेट झाली होती की डिझायनिंगला मला जास्त वेळ नाही गेला. सो पटपट 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 कामाला लागले आणि हा केक सेट व्हायला ठेवून दिला. तोपर्यंत मी इकडे क्रशच्या तयारीला लागले. तर ही डिझाईन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते की मी क्रश कसं केलं. तर पहिले तर मी काय केलं, गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आणि नंतर त्या कढईमध्ये ते क्रशचे जे तुकडे असतात ते तुकडे टाकले आणि मग त्याला थोडंसं कडक करून घेतलं. म्हणजे कंटिन्यू त्याला हलवत राहायचं, गॅस मिडियम ह्याच्या फ्लेमवर ठेवायचा आणि हलवत राहायचं कंटिन्यू. तर तुम्ही 10 ते 15 मिनटं जर असं हलवत राहाल तर मग ते कडक होणार. कडक झाले की ते थोडंसं गार होऊन द्यायचं. गार झाले की त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. ग्राइंड करून घेतल्यानंतर असा क्रश रेडी होतो. तुम्ही बघताय की क्रश किती छान असं रेडी झाला आहे. आणि मी पहिले केकला टूथपिकने डिवाईड करून घेतलं आणि मग एका साईडला क्रश टाकायचा होता आणि एका साईडला प्लेन डिझाईन होते जिकडे मला हार्ट्स वगैरे लावायचे होते फॉक्स बॉल्सचे. तर असं मी क्रश वगैरे टाकून घेते, हळूहळू टाकते, कारण मला त्यांनी पूर्ण हार्ट म्हणजे हाफ पार्ट कवर करायचा होता. त्याच्यानंतर क्रश वगैरे टाकून झाल्यानंतर ह्याच्यावर थोडं स्प्रिंकलर्स वगैरे येणार होते हार्ट शेपचे, गोल्डनवाले वगैरे असे भरपूर स्प्रिंकलर्स येणार होते जे मी घेऊन आले होते, माझ्याकडे अवेलेबल नव्हते आणि माझं न्यू कस्टमर होतं. सो माझं इम्प्रेशन त्यांच्यासमोर छानच पडलं पाहिजे. सो मी हा केक म्हणजे असं छान केला आणि मन लावून. माझे बाकीचे पण केक छान होतात बट मला हा केकसुद्धा छानच करून द्यायचा होता त्यांना आणि त्यांना आवडला पण. त्यामुळे जरा माझ्या मनाला शांती वाटली. म्हणजे छान वाटलं ज्यावेळेस कस्टमर असे छान कमेंट्स वगैरे देतात आपल्या केकसाठी, त्यावेळेस छान वाटतं, अजून असं मोटिवेट झाल्यासारखं वाटतं आणि खरंच म्हणजे एक्सपिरियन्स छान असतो तो. तर हे मी पूर्ण कवरअप वगैरे करून घेतलं आणि साईडने पण मला टाकायचं होतं. तर साईडने असं टाकता नसतं आलं मला, त्यामुळे मग मी केक हातात वगैरे उचलून घेतला आणि मग साईडने टाकलं. तर ते कवरअप वगैरे झाले, चा पार्ट झाले आणि मी तुम्हाला आता टॉप व्ह्यूने डेकोरेशनचा पार्ट दाखवते आहे. तर हार्ट्स वगैरे लावून घेते मी. ह्याला 4 असे हार्ट्स लावायचे होते मला. एक सगळ्यात मोठं होतं, 2 मीडियम साईजचे आणि त्याच्यापुढे एक सगळ्यात छोटंवालं येणार होतं. तर हे सगळं झाल्यानंतर मी स्प्रिंकलर्स वगैरे टाकून घेतले आणि ते पण तुम्हाला दिसतीलच स्प्रिंकलर्स वगैरे. म्हणजे हे सगळं एकदम प्रॉपर लावायला हवं. कसं आहे ना, हे थोडे मोठे होते त्यामुळे मी त्याला फोल्ड करून घेतलं आणि फोल्ड करून मग लावले, कारण हे खूप जास्तीच मोठे होते. त्याची जे खालची स्टिक होती ती थोडी जरा जास्तच प्रमाणात मोठी होती. सो मी ते बेंड करून घेतलं आणि मग लावून घेतलं. तर सगळेच मी बेंड करून लावले. मोठंवालं ठीक होतं पण जे पुढचे 3 लावायचे होते ते मी बेंड करून लावले. तर लास्टला तुमचा तुम्हाला केकचा फायनल लुक दिसेलच आणि मला माहिती आहे की तुम्हाला हा केक खरंच खूप आवडेल. आणि हे झाल्यानंतर मी हा केक वेट करून सुद्धा दाखवला आहे, तर तुम्ही ते सुद्धा नक्कीच बघा. आणि प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अजूनही सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि मला त्या टी शर्टमध्ये कम्फर्टेबल वाटत नव्हतं, सो मी परत चेंज करून आले आणि ज्याच्यामध्ये मला केक करायला कम्फर्टेबल वाटतं तेच मी कायम घालत असते. मग ते रिपीट का असते ना, कारण कसं जर कम्फर्टेबल आउटफिट्स असतील तरच मग करायला पण आपल्याला छान मूड येतो आणि कम्फर्टेबलसुद्धा वाटतं. तर हे आपले हार्ट्स वगैरे लावून झालेत, स्प्रिंकलर्स वगैरे टाकून झालेत. हा आहे आपला केकचा फायनल लुक. तर कसा वाटला केक हा तुम्हाला प्लीज नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही डिझाईन मी फर्स्ट टाईम बनवली होती आणि हे आहे केकचं मेजरमेंट जे एकदम परफेक्ट झाले, फक्त 13 ग्रामवरती झाले आणि मी खूप खुश होते. तर कसं वाटलं नक्कीच सांगा. थँक्यू, बाय.